आज का जो आंदोलन हमारा है, बाबा साहब के सम्मान में अपना आंदोलन है। जो बाबा साहब का बार बार मतलब प्रत्येक वेळेला संसद असो, विधानसभा असो या कुठे असो, त्या ठिकाणी त्यांचा अपमान केला जातो आणि त्यांचा वारंवार जे अपमान करतायत, मी तर म्हणतो ते संविधानिक पदावर बसलेले नेते मंडळी आहेत। कोणी मंत्री करतोय, मागच्या वेळेला महापुरुषांचा अपमान राज्यपालांनी केला होता, तर ह्यांना झालंय तरी काय असं मला वाटतं की ह्यांना एक कुठला महारोग झालेला आहे आणि ह्या रोगात हे अडकलेले आहेत। त्यांना ह्यांच्याशिवाय दुसरं काही दिसत नाही की जर बाबासाहेबांना मानणारा वर्ग या ठिकाणी आहे, बाबासाहेबांनी आम्हाला देवापेक्षा जास्त पुढे 4 पटीने पुढे राहून आम्हाला योगदान दिलेलं आहे बाबासाहेबांनी आणि त्यांच्या योगदानावरती आमचे सारखे चळवळीतले कार्यकर्ते घडलेले आहेत। आज जो आम्ही रस्त्यावर उतरतोय, उद्रेक करतो, तो आम्हाला अधिकार कोणी दिला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला। आम्हाला उपोषण करायचा अधिकार कोणी दिला? परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला। हा जर आमचा अधिकार तुम्ही हिरावून घेतला असता आणि हा आम्हाला जर अधिकार तुम्ही ठेवला नसता, तर भर दिवसा तुम्ही घरात घुसून लुटमार केली असती, दिवसाला बलात्कार झाले असते, अनेक जणांचे खून पडले असते। आज सध्या त्या संविधानिक खुर्चीवर बसून तुम्हाला त्या संविधानाचं पालन करता येत नाही, पण संविधानाचं पालन कोण करतायत? सर्वसामान्य जे चळवळीतली जनता आहे त्या संविधानाचं पालन करण्याचं काम करताय आणि तुम्हाला त्या संविधानिक पदावर बसून सुद्धा त्या संविधानाचा एवढा तिरस्कार का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तिरस्कार का? त्यांनी तुम्हाला अधिकार दिलेत म्हणून तुम्ही तिथे बसलाय आणि आज तिथून लुटमार करताय। मी एवढंच ह्या माध्यमातून सांगू इच्छितो, हे प्रकरण कुठेतरी लवकरात लवकर यांनी थांबवलं पाहिजे। जे मंत्री ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील, जे ह्याच्यामध्ये सहभागी आहेत आणि ह्यांना जे समर्थन करतायत, त्यांच्यावरती ताबडतोब कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना पक्षामध्ये या सत्तेमध्ये राहण्याचा कोणताच अधिकार नाही। जनतेने त्यांना पाय उतार करण्यासाठी, त्यांना तिथून हाकलण्यासाठी जनता, पुऱ्या देशातली जनता हे रस्त्यावर उतरलेली आहे आणि या देशातली जनता रस्त्यावर उतरून उद्रेक करत आहे। थोड्याच दिवसात जर कारवाई झाली नाही तर जनता घरातून बाहेर निघेल आणि तुमची दुकानं सगळी बंद करेल। त्यासाठी मी सांगतो, माझी विनंती आहे, जे मंत्री असतील, जे आमदार असतील, जे खासदार असतील, त्यांनी जे बहाल वक्तव्य ही जे चालू आहे ही यांची ताबडतोब थांबवली पाहिजे। थांबवली जर नाहीत तर उद्या उद्रेक होईल, कारण ज्या ठिकाणी लक्ष द्यायचं त्या ठिकाणी लक्ष द्या। बाबासाहेबांचं ज्यावेळी संविधानाची प्रत त्या ठिकाणी फाडली जाते, म्हणून एक सोमनाथ सूर्यवंशी हा उद्रेक करायला, निश्चित करायला रस्त्यावर उतरतो, त्याला तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये नेता आणि तुडवून त्याला मारता, म्हणजे तो अधिकारासाठी भांडतोय त्याला मारता। काल संतोष देशमुख बीडमध्ये याला भर दिवसात त्याचे हाल करून त्या मुलाला मारलं गेलं आणि तिकडे तुमचं लक्ष नाही। महाराष्ट्राचे गृहमंत्री असतील, देशाचे गृहमंत्री काय करतायत काय मला समजत नाही। ते लुटेरांना, बलात्कारांना पाठीशी का घालतायत? त्याच्यामध्ये तुमचा फायदा काय आहे? जनतेने तुम्हाला निवडून दिलं नाही, जनतेने निवडून दिलंय कशासाठी? या जनतेचं संरक्षण करण्यासाठी। पण त्या ठिकाणी तुम्ही या जे खुनी असतील, बलात्कारी असतील, डाकू असतील, लुटेरे असतील, त्यांना मंत्रिमंडळात घेताना स्थान देता। लाजा वाटल्या पाहिजे अशा भ्रष्टाचाराला जर तुम्ही स्थान देत असाल तर जनता जे मतदान करते त्या जनतेनेही जागृत होणं गरजेचं आहे की आम्ही निवडून कोणाला देतो। वारंवार आम्ही समाज माध्यमातून हे सांगत असतो, पण ह्याकडे निवडणुकीच्या काळात फक्त दिशाहीन जनतेला करायचं, काहीतरी जनतेच्या हातात पुढी द्यायची, कुठला तरी धर्माचा विषय घेऊन यायचा, जातीचा विषय घेऊन यायचं आणि त्या ठिकाणी आपली पुढी शेकून घ्यायची, हे जे प्रकार चाललेले आहेत। म्हणून मी ह्या देशातील जनतेला आज सांगतो, सर्व जाती धर्माचं या ठिकाणी 18 पगड 12 बलुतेदारांचं हे स्वराज्य आहे। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं, 18 पगड 12 बलुतेदारांना घेऊन केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या सगळ्यांना न्याय देण्याचं काम केलं, त्या सर्वांना अधिकार देण्याचं काम केलं आणि ह्या महाराष्ट्रात, या देशामध्ये जितके महापुरुष आहेत, जितके राष्ट्रपुरुष आहेत, त्यांचं योगदान आहे, त्यांचा त्याग आहे। म्हणून बाबासाहेब हे व्यक्ती नाही, ती एक चळवळ आहे आणि ती चळवळ जिवंत ठेवण्याचं काम आमच्यासारखे कार्यकर्ते आमच्या जीवावरती जरी बेतलं तरी आम्ही बेहतर, आम्ही मैदान कधी सोडणार नाही आणि ते काम आपण कायमस्वरूपी करत राहू। आणि देशातील जनतेला सांगतो, अशाच पद्धतीने ज्या ठिकाणी अन्याय होतो, ज्या ठिकाणी महापुरुषांचा अपमान होतो, त्या ठिकाणी तुमचा पक्ष, तुमचा लीडर हे न पाहता बाबासाहेबांसाठी आणि महापुरुषांसाठी आपण मैदानात उतरलं पाहिजे आणि संविधानिक मार्गाने आपण न्याय मागितला पाहिजे। हे आपण सर्वांनी काम करूया आणि इथून मी हे जे बाबासाहेबांबद्दलचे संसदेमध्ये जे वक्तव्य केलं त्यांचा सर्वांचा मी जाहीर निषेध करतो, त्यांना समर्थन देणाऱ्यांचाही जाहीर निषेध करतो आणि ताबडतोब त्यांच्यावरती कारवाई करून त्यांना संसदेतून बाहेर पाठवायचं काम करा, हीच आमची विनंती राहील। आणि एवढंच बोलून मी या ठिकाणी थांबतो।